हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल धनश्री क्लासेस। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पत्रलेखन इथे बघणार आहोत। पत्रलेखनचा इथे आपल्याला विषय दिलेला असतो आणि ते पत्र आपल्याला अतिशय सोप्या शब्दामध्ये म्हणजे 6 ते 7 वाक्यातच आपल्याला पत्र लिहायचं असतं। जर आपण सुटसुटीत आणि स्वच्छ अक्षरात जर पत्र लिहिलं तर आपल्याला पैकीचे पैकी मार्क्स मिळतात। ठीक आहे, तर आपण पत्र बघूया। परगावी असलेल्या तुमच्या वडिलांना तुमच्या 6माही परीक्षेचा निकाल कळवणारे पत्र लिहा। म्हणजे हाफ इयरली आपली एग्जाम झालेली आहे, हाफ टर्म झालेला आहे आणि त्याचा रिझल्ट लागलेला आहे आणि आपल्या वडिलांना तो रिझल्ट कळवायचा आहे, तर ते पत्र आपल्या मराठीतून इथं लिहायचं आहे। पत्र लिहिताना इथे सुरुवातीला डाव्या साईडला आपल्याला आपला पत्ता इथे लिहायचा आहे। बघा, जान्हवी पोरे, रामचंद्र निवास, दादर, मुंबई 400028, दिनांक 1 डिसेंबर 2017। ठीक आहे, आता ही जी डेट इथे दिलेली आहे पुस्तकात प्रिंटिंग मध्ये आहे ही डेट। आपण ही ज्या दिवशी आपण लेटर लिहितो ते लेटर त्यावेळेसची डेट आपल्याला इथे लिहायची असते। इथे आपला पत्ता येईल आणि त्यानंतर खाली ज्या दिवशी आपण पत्र लिहितो ती डेट आपल्याला इथे लिहायची आहे। आणि पत्र लिहिताना दिनांक ही अतिशय महत्त्वाची असते। दिनांक जर लिहिली नाही तर आपल्या या ॲड्रेस मधील आपला अर्धा मार्क्स हा कट होतो। ठीक आहे, त्यानंतर आपल्याला पत्र कुणाला लिहायचं आहे? वडिलांना। मग खाली लिहिणार आहोत तीर्थरूप बाबा यास शिरसाष्टांग नमस्कार, विनंती विशेष। म्हणजे वी म्हणजे विनंती विशेष, वला वेलांटी पहिलीच द्यायची आहे आणि पुढे डॉट द्यायचा आहे। ठीक आहे, आता पत्र कशा पद्धतीने लिहिणार? कालच तुमचे पत्र मिळाले, तुम्ही तेथे मजेत आहात हे वाचून खूप आनंद झाला। कसं लिहायचंय बघा, कालच तुमचे पत्र मिळाले आणि तुम्ही तेथे मजेत आहात हे वाचून मला खूप आनंद झाला। क्षितिजा, अर्णव, सोहम यांची खूप आठवण येते। म्हणजे घरातील जे आपले बहीण भावंड आहेत त्यांची नावे इथे लिहायची आहेत। पुढे बाबा, आमच्या 6माही परीक्षेचा निकाल कालच हाती आला आणि त्यामध्ये मला 98% गुण मिळाले, म्हणून मी खूप मजेत आहे। ते तुम्हाला कळविण्यासाठी पत्र पाठवित आहे। तुम्ही माझी काळजी करू नका, आईची काळजी घ्या, बाकी सारे ठीक आहे। आईला शिरसाष्टांग नमस्कार व क्षितिजा, सोहम आणि अर्णवला गोड गोड पापा कळावे। त्यानंतर खाली आपल्याला लिहायचं आहे तुमचीच किंवा तुमचाच जान्हवी, आपलं नाव इथे लिहायचं आहे आणि त्यावरती सही केली तरी चालेल। ठीक आहे, तर अशा पद्धतीने परगावी गेलेल्या आपल्या वडिलांना आपल्या 6माही परीक्षेचा निकाल कळविण्यासाठी हे पत्र इथे लिहायचं आहे। अतिशय सोप्या आणि सुटसुटीत अशा भाषेत आपलं हे पत्र इथे झालेलं आहे। तर आजचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।